गुड, टाळी वाजा. अरे आता तू ठेवायचंय पण असं नाही ठेवायचं, वेगळ्या पद्धतीने ठेव, कसं पण ठेव पण. हा आता हा तू बेटा हा पडू दे घाबरू नको, कर प्रयोग कर. वा 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 वा. ओके, आता मी तुम्हाला असं सांगतो प्रेम, असं जर टोकावर धरलं तर राहील का रे? हा आपण हो येऊन जा बेटा, येऊन जा. अरे एक प्रयोग करू, येऊन जा. हे प्रश्नचिन्ह जर मी असं बोटावर ठेवलं तर ते बघा, याने प्रेमने काय केलं, असं ठेवलं. त्याला म्हटलं आरिफला हे रिपीट करायचं नाही, आरिफने फार हुशारी केली, फक्त हे उलट करून दिलं. बरोबर आहे. हा आणि तुझं नाव का? विराट कोहली. हा विराटने मात्र भारी केलं. विराटने असं केलं, असं उलट सुलट केलं आणि असं केलं. बरोबर आहे. बॅलन्स केलं. व्हेरी गुड, मस्त शब्द, बॅलन्स केलं. हा आता माझा प्रश्न असा आहे की हे असं टोकावर जर धरलं प्रश्नचिन्ह तर राहील का? हा विज्ञान असं म्हणतं की जोपर्यंत आपण स्वतः बघत नाही, जोपर्यंत अनुभव घेत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही. ओके चल प्रेम ठेवू. हा पडलं का? ठीक आहे. ओके चल. आता पुढचा प्रश्न, हे परत खाली का पडलं आता? हा बॅलन्स नाही झालं, बरोबर आहे. आणि पुढे वजन, हा बॅलन्स का नाही झालं ते, त्याचा पुढचा प्रश्न, बॅलन्स का नाही झालं, त्याचं उत्तर काय आहे? पुढे वजन. ओके बरोबर, पुढे वजन जास्त आहे म्हणून हे पडत खाली पडतंय. हा आता जर अजून पुढे वजन वाढवलं तर आपण समजा ही छोटी जागा इथे बेल्ट अटकवला, आपण वजन वाढवलं अजून तर काय होईल? ठीक आहे. हा प्रेम बोट वरती कर बेटा. ओ बाप, पप्पा आठवले त्याला. काय झालं सगळ्यांनी? काय असेल आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बेसिक तत्व. अरे अर्ध ये बेटा. अरे ओके व्हेरी गुड. ये बेटा, विराट कोहली. शाबास, तिघांसाठी टाळी वाजा. बघा आता काय असेल बरं, त्याचं कारण काय असेल, काय कारण असेल सांगता येईल कोणी? लक्षात घ्या, आपण वेळ कमी आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये कोणती वस्तू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, याला गुरुत्वमध्य म्हणतात. गुरुत्वमध्येची जागा तुम्हाला समजली पाहिजे. याला जर मी वजन लावलं नाही तर ही त्याची गुरुत्वमध्येची जागा आहे, आणि हा गुरुत्वमध्ये इथे असल्यामुळे दोन्ही बाजूला अर्ध वजन बरोबर विभागलं जातं आणि वस्तू तोलली जाते. दोन्ही बाजूला अर्ध वजन विभागलं जाणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर आता बेल्टकडे पाहिलं ना तर बेल्ट हा तुम्हाला आतल्या बाजूला झुकलेला दिसेल, माझ्या बाजूला आतल्या बाजूला झुकलेला दिसतोय. तुम्ही जर इथून सरळ रेषा काढली तर तुम्हाला एक त्रिकोण तयार करता येणार आहे. हा बघा, हा आतल्या बाजूला झुकलेला आहे. इथून जर सरळ परपेंडिक्युलर लाईन काढली तुम्ही, असा एक काटकोन त्रिकोण तयार होतो. आलं लक्षात? म्हणजे आता बेल्ट लावल्यावर या प्रश्नचिन्हाचा गुरुत्वमध्ये हा इथे येतो आणि म्हणून हे प्रश्नचिन्ह तोललं जातं. थोडं समजलं बेटा? थोडं तरी समजतंय ना? ओके ठीक आहे. आता बघा, याचं तुम्हाला उदाहरण समजून घेण्यासाठी एक खेळणं आणलं आहे. आणि बघा, या स्टँडवर हा या पक्षाचा चोच ठेवतोय. सोडू तोडलं गेला ना. मग आता प्रश्न असा आहे की पक्षीकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटू शकतं की अरे हा इथे धरायला लागेल, परंतु पक्षीचे पंख बघितले का तुम्ही? पंख आहे ना पुढच्या बाजूला आहे. लक्षात? आणि विराट, याच्यात तुला हे काळ दिसतंय का? हा दिसतंय. म्हणजे काय केलंय? वजन वाढवलंय. काय केलंय? दिसतंय ना? हे बघ, वजन वाढवलंय. म्हणजे या पक्षाचं वजन या पंखांना पुढे करून इथे काळी वस्तू टाकून वाढवलेलं आहे, आणि यांचा गुरुत्वमध्ये बरोबर कुठे आलाय? चोचीमध्ये आलेला आहे. कुठे आलाय? चोचीवर आलेला आहे. आणि हा पक्षी चोचीवर
तोलला जातो, कारण त्याचा गुरुत्व मध्ये हा सोचीवर आहे. आलं लक्षात? भारी वाटतं ना? घे अरे त्याला पडते गिराचा तू ठेव त्याच्या हातावर वर धर ना बेटा. शाबास, व्हेरी गुड. टाळी वाजवा तिघं पोरांसाठी. आता एक शेवटचं 1 मिनिटात सांगतो. जगामध्ये जे काही घडतं त्याच्या मागे काहीतरी विज्ञानाचं तत्व असतं. असं शक्य आहे की तुम्ही जीवनामध्ये असं बघणार की जे आज तुम्हाला सांगितलं गेलेलं नाही, काहीतरी वेगळं घडलेलं असेल, तरी मग तुम्ही असं म्हणणार का, नाही बाबा जादू आहे, चमत्कार आहे, असं म्हणणार का? तेव्हा आपण असं म्हणू की याच्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. कदाचित ते मला आता माहिती नाही, पण मी शोधू शकते, विचारू शकते, आमच्या सरांना विचारू शकते, पण मी मात्र याच्यावर असा चमत्कारी गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. असा जरी तुम्ही विचार केला तरी आजचा कार्यक्रम सार्थकी झाला असं मला वाटेल. पुढचे चमत्कार माझे सहकारी सुरेश बोरसेकर करून दाखवतील. 3 मुलांसाठी टाळ्या वाजायच्या.